पश्चिम रेल्वेवरती आज मेगा ब्लॉक असणार आहे। वसई रोड ते वैतरणा या जलद मार्गावरती ब्लॉक असणार आहे। आज रात्रीपासून उद्या पहाटेपर्यंत अप फास्ट मार्गिका आणि डाऊन फास्ट मार्गिकांवरती ब्लॉक असेल। मध्य रेल्वेवरती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। ब्लॉक कालावधीत सीएसएमटी वरून सकाळी 10:48 ते दुपारी 3:45 या कालावधीत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा सीएसएमटी आणि विद्याविहार स्थानकादरम्यान डाऊन जलद मार्गावरती वळवल्या जातील। उन्हाळी सुट्टीत रेल्वे स्थानकांवरती मोठी गर्दी होती। या गर्दीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवरती तात्पुरते निर्बंध लागू केले। सीएसएमटी, एलटीटी तसंच कल्याण या प्रमुख स्थानकात आजपासून 15 मे पर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद असेल। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती नवीन गृहयोजना जाहीर करण्याच्या दृष्टीने सिडकोने चाचपणी सुरू केली। यामध्ये विविध विभागातील शिल्लक घरांसह 12,000 घरांचा समावेश असणार आहे, असा अंदाज संबंधित विभागातील सूत्रांनी व्यक्त केला। राज्यातील वाढती लोकसंख्या आणि गुन्ह्यांच्या प्रमाणातील वाढ बघता पोलिसांचं मनुष्यबळ कमी आहे। त्यामुळे येत्या सप्टेंबर महिन्यात राज्यात पोलीस भरती निघणार आहे। 10,000 पदांसाठी पोलीस भरती असणार असून पोलीस अधीक्षक आयुक्तांसोबत अप्पर पोलीस महासंचालकांची बैठक पार पडली, तर एकाच वेळेला एकच अर्ज भरण्याचं बंधन असणार। मुंबई पुणे दरम्यानचा रेल्वे प्रवास जलद आणि अडथळा विरहित करण्यासाठी रेल्वेने महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले। सुमारे 9,000 कोटींपेक्षा अधिक खर्चाची कर्जत ते तळेगाव दरम्यान चौथी आणि 5वी नवी मार्गिका उभारण्यात येणार आहे। या नव्या मार्गिकेमुळे प्रवासाचा कालावधी 20 ते 30 मिनिटांनी कमी होणार आहे। राज्यभरातील शिक्षकांना ड्रेस कोड लागू होणार आहे। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी घोषणा केली आहे। विद्यार्थ्यांप्रमाणे सर्व शिक्षक देखील एकाच ड्रेसमध्ये दिसणार आहेत। राज्यातील सर्वच धर्मदाय रुग्णालयांमध्ये आता नियमांचं पालन केलं जातं की नाही याची पाहणी विशेष मदत कक्षामार्फत करण्यात येणार आहे। या मोहिमेमध्ये धर्मदाय आयुक्त विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात येणार आहे। मुंबई आणि उपनगरात एकूण 76 धर्मदाय रुग्णालयांचा समावेश असेल। भारताने चहा निर्यातीच्या जागतिक क्रमवारीत 3रं स्थान मिळवलंय। भारतातून होणारी चहा निर्यात जानेवारी ते डिसेंबर 2024 या कालावधीत 25 ते 46.7 लाख किलोवरती पोहोचलेली आहे। यातून भारताला 7,111.43 कोटी रुपयांची मोठी रक्कम मिळाली असून 2023च्या तुलनेत यात मोठी वाढ झाली। राज्यातील 2 लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मार्चचा पगार आणि ऑक्टोबरपासूनचा प्रोत्साहन भत्ता दिलेला नाही, तो त्यांना त्वरित देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने एकात्मिक बालविकास योजनेच्या आयुक्तांकडे पत्राद्वारे केली। भारत सरकारने आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत 70 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला। आता या वयोगटातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना सामाजिक आर्थिक स्थितीची अट न लावता योजनेचा थेट लाभ मिळणार आहे। सर्वांसाठी पेन्शन योजना या वर्षाच्या अखेरीस लागू होण्याची शक्यता आहे। केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालय पेन्शनशी संबंधित प्रक्रियेवरती काम करत आहे। येत्या काही महिन्यांमध्ये या प्रक्रियेला अंतिम स्वरूप दिलं जाणार आहे। राज्य सरकारने बेस्ट उपक्रमाला आर्थिक सहाय्य केलं तरच बेस्ट जगेल हे वास्तव आहे, अशा शब्दात खासदार नारायण राणे यांनी बेस्टबाबत वस्तुस्थिती मांडली। तसंच येत्या 10 दिवसात आपण पुढाकार घेऊन मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, असं आश्वासन दिलं। राज्य अभ्यासक्रम आराखड्याची अंमलबजावणी करताना इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय अनिवार्य करणे, यात कोणतंही राजकारण नाही। मराठी भाषेला दुय्यम दर्जा देण्यात आलेला नाहीये, केवळ विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आलाय, असं स्पष्टीकरण देण्यात आलं। मुलांच्या सुरक्षेला आणि त्यांच्या हक्कांना संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देत यूपी सरकारने चाइल्ड हेल्पलाईन 1098 अधिक मजबूत करण्याच्या दिशेने मोठं पाऊल उचललेलं आहे। संकटकाळी मुलांना एकटं वाटू नये, वेळेत मदत मिळावी यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत। राज्यातील गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आयडल शिक्षक आणि शैक्षणिक संस्था शाळा बँक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला। या उपक्रमाचा उपयोग शाळा आणि शिक्षकांसाठी मार्गदर्शन, प्रेरणा आणि नवीन उपक्रमांची देवाणघेवाण यासाठी केला जाणार आहे। शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला।
मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या गारगाई धरणाच्या कामासाठी आवश्यक वन्यजीव आणि पर्यावरणविषयक बाबींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली. थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी राबवलेली अभय योजना 1 एप्रिलपासून बंद करण्यात आली. त्यामुळे थकबाकीदारांना आता 2% अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय पालिकेने घेतला. सिडकोच्या तळोजा, खारकोपर, बामणडोंगरी आणि द्रोणागिरी या नवी मुंबईच्या वसाहती झपाट्याने विकसित होणाऱ्या शहरी परिवर्तनाचा केंद्रबिंदू ठरत आहे. या परिवर्तनामागे सिडकोने दूरदृष्टीने आखलेले पायाभूत सुविधांचे प्रकल्प हे मुख्य कारण ठरत आहेत. तळोजा आणि खारकोपरमध्ये मेट्रो स्थानकं आणि ट्रान्सपोर्ट हब उभारण्यात येत आहेत, अशी माहिती सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली. मुंबई पालिकेने रखडलेल्या पुलांच्या कामांना गती दिली असून विक्रोळी पूल, अंधेरीतील बोखले पुलाचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलं. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातून हा पूल खुला करण्याचं नियोजन पालिकेने केलं. महावितरणने भांडूप परिमंडळात गेल्या आर्थिक वर्षात सिंगल फेजच्या 1,03,925 आणि थ्री फेजच्या 19,011 अशा एकूण 1,22,936 नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या. यात वाशी मंडल कार्यालयाअंतर्गत सर्वाधिक म्हणजे 52,472, ठाणे शहरांतर्गत 33,657 आणि पेण कार्यालयाअंतर्गत 36,807 नवीन वीज जोडण्यांचा समावेश आहे. मुंबईतील कोळीवाड्यांच्या पुनर्विकास करण्यासाठी चटई निर्देशांकामध्ये वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. मात्र हा FSI कागदावरच आहे, त्यामुळे कोळी बांधवांचं मोठ्या घरात राहण्याचं स्वप्न अधांतरीच आहे. मुंबई महापालिकेकडून नव्याने निविदा प्रक्रिया मागवण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी आणखीन 1 वर्ष लागणार आहे. संग्रहालयाचं मुख्य काम 3ऱ्या टप्प्यात होणार आहे. मुंबईतील झोपड्यांसारखा पसारा जगात कुठे नाहीये, हे कुठेतरी थांबायला हवं. यासाठी आजचं अतिक्रमण उद्याच्या झोपड्या होऊ देऊ नका, असं उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य शासनाला बजावलं. महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाने नवी मुंबईतील पाम बीच मार्गावरील DPS तलावास फ्लेमिंगो संवर्धन राखीव म्हणून घोषित केलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून या बैठकीस वनमंत्री गणेश नाईक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तर पिंपरी चिंचवडमधल्या क्रांतीवीर चाफेकर वाडा स्मारकाचं आज उद्घाटन केलं जात आहे. या वाड्यात भव्य असं संग्रहालयाचं रूपांतर करण्यात आलेलं असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन पार पडत आहे. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार देखील उपस्थित आहेत. या वाड्यामध्ये उभारलेलं क्रांतिकारकांचं हे संग्रहालय देशातलं पहिलं भव्य राष्ट्रीय संग्रहालय आणि या ठिकाणी चाफेकर बंधूंच्या सशस्त्र क्रांतिकारी चळवळीचा प्रसंग बघायला मिळतोय. पुणे जिल्ह्यातील पिंपरी आता बघूया उर्वरित बातम्या. लबाडांनो पाणी द्या उभाटाचं तोरण आंदोलन बघायला मिळते. उभाटातर्फे महिनाभर आंदोलन केलं जाणार आहे आणि हे आंदोलन शहराला मुबलक पाणी द्या या मागणीसाठी केलं जात आहे. आज मुकुंदवाडी चौकामध्ये तोरण बांधून तोरणाला घागरी हंडे बांधून विशेष निषेध केला जातोय. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या रस्त्याने शहरात येणार आहेत त्याच रस्त्याला हंडे तोरण बांधलं जात आहे. विरोधी पक्षाचे नेते अंबादास दानवे स्वतः यामध्ये सहभागी होत आहेत. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ सध्या आपल्या सोबत आहेत. सिद्धार्थ, एक अनोखं आंदोलन, एक वेगळं आंदोलन बघायला मिळत आहे. काय सध्याची परिस्थिती आहे?
निश्चितपणे हे अनोखं जरी आंदोलन आपल्याला दिसत असत तर शहराचा पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. 10 ते 15 ते 20 दिवसापासूनच्या गॅपने पाणी येतं आणि त्याचा संतापाने उभाटाने आज महिनाभर आंदोलन जे आहे या ठिकाणी करायला सुरुवात केलेली आहे. आणि या आंदोलनामध्ये आपण बघतोय की महिला जे आहेत घागरी बांधून या ठिकाणी जे आहेत उभ्या राहिलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे याच रस्त्याने मुख्यमंत्री थोड्या वेळामध्ये जे आहे एकंदरीतच जे आहे मुख्यमंत्री या स्वतः या रस्त्याने जाणार आहेत. आपण महिलांशी बोलूया. काय म्हणणार मॅडम, काय भावना आहे? जे स्वयंघोषित जलसम्राट होते कुठे गेलेत ते? आज त्यांना इथं बोलवलं पाहिजे. जे म्हणत होते 2014 मध्ये तुम्हाला पाणी मिळेल, 2018 मध्ये तुम्हाला पाणी मिळेल, त्यांना बोलून जाब विचारायला पाहिजे. आमच्याकडे नळ कनेक्शन आहेत, भांडे आहेत, सगळे, पण आमच्याकडे पाणीच नाही. काय टॅक्स सुद्धा भरतो आपण. Yes. दादा काय म्हणाल, एकंदरीतच मुख्यमंत्री स्वतः या रस्त्याने जाणार आहे आणि त्यांच्यासाठी हे तोरण बांधताय? मुख्यमंत्री गेल्या मागच्या टर्ममध्ये सुद्धा ते बोलले होते का आमचं सरकार आलं म्हणजे आम्ही 15 दिवसात तुम्हाला या ठिकाणी पाणी देऊ. पण हे सरकार एकदम बिंडोक डोक्यात सरकार आहे. यांना फक्त मताशी घेणं आहे, आपले उमेदवार कशी निवडून येतील यांचंच घेणं आहे. फक्त फुकटचं आश्वासन देणार आहे सरकार आहे. आणि 15 दिवस पाणी येत नाही. हा शहराचा जर भाग काही पाहिला तुम्ही, हा कामगार वस्तीचा भाग आहे. 15 वर्ष तुम्हाला सुद्धा माहिती आहे या परिसरात महिला आमच्या एवढ्या परीक्षेने, मुस्लिम महिला सुद्धा आमच्या बरोबर आहेत. सर्व महिला आघाडीच्या सर्व या ठिकाणी बरोबर आहेत. काय तर महिला कशा खऱ्या अर्थाने पाण्याचा त्रास महिलांनाच होतो. कसं आहे पाणी तुमच्या घरी किती दिवस येतं, काय त्रास? 10 ते 12 दिवसाला पाणी येतं. आणि जे आता म्हणजे सरकार आहे त्यांनी निवडून येण्याच्या आधी म्हणे आम्ही आमचं सरकार आलं तर आम्ही 3 महिन्यामध्ये दररोज पाणी देऊ म्हणे. आणि 2022 मध्ये त्यांनीच आपलं उद्धव साहेबाचं सरकार होतं त्यावेळेस त्यांनी आंदोलन केलं होतं. निश्चितपणे आंदोलन केलं होतं. क्या मतलब कसा त्रास आहे पाण्याचा? पानी हमारा यही बोलना है कि भाई पानी हम लोग को टाइमों टाइम चाहिए, क्योंकि पानी नहीं तो ज़िंदगी जी के मतलब ही नहीं है. मेन जीना पानी है, पानी नहीं तो फिर मतलब क्या है जी के? पानी चाहिए. काय म्हणाल मॅडम, तुम्हाला ओळखतो, तुम्ही पाण्यासाठी आधी सुद्धा आंदोलन केलेले आहे. पाणी किती दिवसाला येतं तुमच्या घरात? आम्हाला 12 दिवसानंतर पाणी येतो. सगळे त्रास आम्हाला वेळ देतात की काल येणारं पाणी अजून आलंच नाही आहे. सगळे हंडेरी काम हे सगळे गोरगरीब लोक भारतनगर, गजाननगर, हनुमाननगर सगळेजण नुसतं तरसलेले आहेत पाण्यासाठी. आणि सरकार म्हणलं की आम्हाला 2014 येऊन आम्ही पाणी देऊ, सगळं करू. 2 दिवस 1.5 दिवस. आपल्या काळामध्ये, खैरे साहेबांच्या काळामध्ये, उद्धव साहेबांच्या काळामध्ये भरपूर पाणी द्यायचे. 1 दिवस आड आपल्याला. कशाला त्यांच्या काळामध्ये पाणी 10-12 दिवसाला नव्हतं. नाही नव्हतं. मी सुद्धा इथंच राहणार आहे. नाही होते तर मला कळालं, पण नाही का पाणी नव्हतं. इतका त्रास झाला नाही आपल्याला. मग इलेक्शन पुरतच त्यांनी बोलले ना, खासदार आमदार सगळे झाले, मग त्यांनी तेव्हा आश्वासन दिलं पब्लिकला की आम्ही पाणी देऊ. निश्चितपणे आपण या ठिकाणी जर बघितलं तर मी सुद्धा या शहरातलाच आहे. आता जरी कार्यकर्ते म्हणत असले की उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये पाणी मिळत होतं, नव्हतं मिळत त्यावेळेसही. आणि आता उबाटा जरी आंदोलन करत असले तरी उबाटा आधी भाजपसोबत सत्तेत होतं आणि दोघांनी जवळपास 20 ते 25 वर्ष या महानगरपालिकेवर राज्य केलेलं आहे. त्यावेळेस सुद्धा पाण्याची सोय नाही झालेली. आता दोघांमध्ये बिनसलेलं आहे. म्हणून उबाटा आता भाजप सरकारच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन करत जरी असलं, खरी भावना औरंगाबादकरांची अशी आहे की सरकार कुठलंही असू द्या, इथं सत्तेत कुणी असू द्या, हा प्रश्न काय आता सुटत नाही आहे. मात्र आता पाईपलाईनचं काम सुरू झालेलं आहे, ते लवकरात लवकर पूर्ण व्हावं आणि शहराला मुबलक पाणी मिळावं अशा पद्धतीची भावना सध्या छत्रपती संभाजीनगरकरांची आहे. निश्चित सत्तेत कोणी असू दे, पाणी मिळणं महत्वाचं आहे. धन्यवाद सिद्धार्थ या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. पुढची बातमी बघूया. वादग्रस्त पोलीस अधिकारी रणजित कासले बडतर्फ आहे. संभाजीनगरचे आयजी वीरेंद्र मिश्र यांनी हे आदेश काढलेले आहेत. वादग्रस्त पोलीस अधिकारी रणजित कासलेला पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आलेला आहे. संभाजीनगर आयजी वीरेंद्र मिश्र यांनी हा आदेश काढलाय. रणजित कासलेला सेवेतून कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले. सुरेश जाधव आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत. सुरेश, रणजित कासलेला आता सेवेतून कार्यमुक्त करण्याचे आदेश दिलेले आहेत. रणजित कासले याने अनेक दावे देखील केले होते आणि त्याला बीड पोलीस दलातून सुरुवातीला निलंबित करण्यात आलं होतं. त्याच्या पाठीमागचं कारण देखील होतं की वरिष्ठांची परवानगी न घेता गुजरातमध्ये एका ठिकाणी तो तपासाच्या कामासाठी गेलेला होता. त्याचबरोबर त्या ठिकाणी डील केल्याचा देखील त्याच्यावरती आरोप केला गेला होता. आणि त्यानंतर त्याला निलंबित करण्यात आलं आणि निलंबित केल्यानंतर त्यांनी पोलीस दलासह जे राजकीय नेते आहेत त्यांच्यावरती देखील गंभीर आरोप केले होते. यामध्ये वाल्मिक कराडचा फेक एन्काउंटरचा देखील दावा त्याने केलेला होता. त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्यावरती देखील गंभीर आरोप केले होते. गृहमंत्री राज्याचे त्यांच्यावरती देखील आरोप केले होते. आणि त्यानंतर
काल रात्री जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये काही पुरावे देखील त्यांनी दाखवायचा प्रयत्न केला होता. एकूण या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलीस दलाची जी प्रतिमा आहे ती प्रतिमा मरित होत असल्याच्या कारणानं त्याचबरोबर त्याच्यावरचे 2 गुन्हे देखील दाखल करण्यात आले. बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये अॅट्रॉसिटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर पेन रायगडमधील पेन या ठिकाणी फसवणुकीचा देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्याच्या अटकेची देखील कारवाई केली गेली, त्याला ताब्यात घेतलेलं आहे, बीडमध्ये देखील आणलं जाईल. मात्र त्या अगोदरच जे संभाजीनगर परिक्षेत्राचे जे आयजी आहेत त्यांनी वीरेंद्र मिश्र यांनी आता त्याच्या बडतर्फीचे जे आदेश आहेत ते आदेश पारित केले. त्यामुळे आता काचलेंच्या अडचणीत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. निश्चित मोठी कारवाई म्हणावी लागेल. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.